महायुतीत कीर्तीकरांवरून वाद रंगला। शिंदेंची शिवसेना आणि भाजप आरोप प्रत्यारोप करू लागले। सांगलीत महाविकास आघाडीतही आता तेच सुरू झालंय। इथला शिवसेना आणि काँग्रेसमधला वाद नव्यानं चर्चेत आलाय। बघूया निकालाआधी सांगलीत कशी कुस्ती सुरू झाली आहे। आमची लायकी निवडून येण्याची नसली तर आमची लायकी तुम्हाला मात्र पाडण्याची 100% आहे। हे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीचे जिल्हा प्रमुख। त्यांनी आपल्या मित्रपक्षाच्या काँग्रेसच्या आमदारांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाडण्याची शपथ घेतली आहे। आता ही वेळ का आली आहे तर उमेदवारी जाहीर होता जे घडलं त्याचा दुसरा अध्याय आता मतदानानंतर सुरू झालाय। राज्यातल्या निवडणुकीचे सगळे टप्पे संपल्यानंतर सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचं स्नेहभोजन झालं। त्यात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे विशाल पाटील सुद्धा हजर झाले। याला अर्थातच विश्वजित कदम सुद्धा उपस्थित होते। यावेळी सांगली काँग्रेसचे जिल्हा प्रमुख पृथ्वीराज पाटील यांनी एक विधान केलं। आम्ही सर्वजण एकच आहोत असं सुद्धा ते म्हणाले। आणि या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर सांगलीतल्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। आम्ही सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेलो आहोत। एकसंघपणे आम्ही या सर्व पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार असल्यामुळं एक नेते म्हणून विश्वजित कदम असतील, विशाल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे विश्वजित कदमांचे असतील, आमदार विक्रम सावंत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत, जयश्रीताई पाटील असतील, आमचे सर्वांचेच एक वेगळे ऋणानुबंध असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं। आता निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून मवियाला टक्कर देणाऱ्या विशाल पाटलांविरोधात अर्थातच ठाकरेंची शिवसेना पेटून उठली आहे। ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांनी महाविकास आघाडीमधल्या गद्दारीवर बोट ठेवलं। की पहिल्यांदा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची दोघांची पक्षातनं हकालपट्टी करावी, विशाल पाटलांची देखील पक्षातनं हकालपट्टी करावी, तर आम्ही समजू की काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे। काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं, याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। म्हणून आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी। आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही। या स्नेहभोजनाला भेट द्यायला विशाल पाटील येत आहेत, याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे। ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची भावना आहे। तर या सगळ्यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादीने सुद्धा महाविकास आघाडीला डिवचल्याचं दिसलं। तुम्ही प्रामाणिकपणे जर बंडखोरी केली असती तर हे जनतेने स्वीकारलं असतं, पण तुम्ही आज भाजपची बी टीम म्हणून जी उमेदवारी केलेली आहे तिथेही तुम्हाला नियतीने तिथं न्याय केलेला आहे। भाजपचं मोठं पाकिट घेऊन तुम्ही आज एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी तुम्ही माझ्यासमोर उभा आहात, पण नेत्यांनी परत तुमच्याशी न्याय केला। तुम्हाला भाजपचं पाकिट घेऊन तुम्ही उभं राहिल्यामुळे तुम्हाला पाकिट हे चिन्ह परत मिळालं आणि त्या नेत्याने दुसऱ्यांदा न्याय केला। काय सांगली जिल्हा हे धोरणी राजकारण्यांचं एक फार मोठं केंद्र राहिलेलं आहे। त्यामुळं या निमित्तानं कुणी कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला हे आता निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे। सोबत राहून सोबतच्या माणसाचाच करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी करण्याची जुनी परंपरा आहे। त्यामुळं त्या श्रमपरिहारामध्ये कोण कोण लोक होते याच्यावरून ते स्पष्ट होणार आहे की त्या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत अपक्ष उमेदवाराचं काम केलं गेलं का पक्षाचं काम केलं गेलं। आता हा वाद नव्याने उफाळून आला असला तरी सांगलीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी झालेली शाब्दिक कुस्ती सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेली आहे। राहुलजी गांधींनी भारत जोडो यात्रा 3,500 किलोमीटरची काढली, त्याच्या बाबतीत लोकांची आस्था आणि त्याच्या बाबतीतलं राहुलजींच्या बाबतीतलं एक आकर्षण वेगळं आहे। आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे, पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून, आणि मग आम्ही 4 जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू।
त्यांना आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू, हा हे वाघ आहे. त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत ते सिद्ध करावं लागेल. वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं. जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजितला देत आहेत, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती. कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे. जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज ज्यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आड येईल, अजिबात येणार नाही. इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातलं आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलो नाही. मतदान संपलेलं आहे आणि निकालाच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत. तर नेते एकमेकांवर पराभवाचा खापर फोडण्याच्या तयारीला लागलेत. मग महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय? गजानन कीर्तीकरांवरून महायुतीमध्ये काय सुरू आहे हे आपल्या समोर आहे. आणि त्यातच विशाल पाटलांवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेला हा वादाचा नवा अंक. आता प्रत्यक्षात 4 जूनच्या निकालानंतरच हा कलगीतुरा कसा रंगत जातो हे पाहायचंय. कारण अर्थातच या सगळ्याचा परिणाम आगामी विधानसभेमध्ये सुद्धा दिसणार आहे हे विसरून चालणार नाहीये. सांगलीहून स्वप्नील पाटीलसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.